नमस्कार. माझ्या सविता क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज घेऊन आले आहे सुंदर अशी ही मोत्याची भातुकली, मोत्यांचा रुखवत. अतिशय कलरफुल अशा ह्या सर्व डिझाईन झालेल्या आहेत. या सर्व डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर अगदी सेपरेट प्रत्येक डिझाईनचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर आजच्या भागामध्ये हे मोत्याचं कुकर आपण पाहणार आहोत. यासाठी आपल्याला 6 नंबरचे मोती आणि 30 नंबरचा वायर या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. तर डबल वायर घेऊन त्यामध्ये मी 6 निळे मोती इथं ओवलेले आहेत आणि त्याला 2-3 वेस गाठ देऊन सुई परत मोत्यातून फिरवून घेऊन आपल्याला इथं 1-2 फाशे द्यायचे आहेत. तर सुई इथं मोत्यातून मी फिरवून घेते आणि फाशी दिल्यानंतर आधीचं वायर जे आहे ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. अशा पद्धतीनं सुरुवात करून 5 निळे मोती ओवून खालच्या मोत्यातून सुई काढली आहे आणि त्यापुढं एक षटकोन आता आपण बनवलं आहे. त्यानंतर पुढच्या मोत्यातून सुई काढायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला 4 निळे मोती ओवायचे आहेत आणि बाजूचा एक आणि खालचा एक मोती मिळतो. अशा पद्धतीनं 4-4 मोती टाकत पुढचे षटकोन आपल्याला बनवायचे आहेत. मेन जे मधलं षटकोन आहे त्याच्या बाजूने आता हे आपण सर्व षटकोन बनवत आहोत. तर हे शेवटचं आहे. यासाठी 3 मोती आधीच आहेत. तर 3 मोती टाकून हे शेवटचं षटकोन या लाईनमधलं आपण कंप्लीट केलं आहे. आता सुई जी आहे वरच्या मोत्यावर आपल्याला काढून घ्यायची आहे. हे पहा, आता हे 4 मोती आहेत ना, तर मधल्या 2 मोत्यावर आपल्याला षटकोन बनवायचं आहे आणि कॉर्नरच्या मोत्यावर आपल्याला पंचकोन बनवायचे आहेत. या लाईनमध्ये षटकोन आणि पंचकोन करत ही लाईन आपल्याला कंप्लीट करायची आहे. तर 1 निळा, 2 गोल्डन आणि 1 निळा करत षटकोन हे कंप्लीट केले. 4 मोती टाकले होते आपण. आता आपण आलो कॉर्नरच्या मोत्यावर. तर इथं 2 मोती आहेत आधीच. इथं पंचकोन बनवायचं आहे, त्यामुळं 1 निळा आणि 2 गोल्डनचे मोती टाकलेत मी आणि बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या मोत्यातून सुई काढून हे पंचकोन केलं आहे. आता परत मधल्या बाजूने आलो तर मधल्या 2 मोत्यावर आपल्याला आता षटकोन बनवायचं आहे. मधल्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. 1 निळा आणि 2 गोल्डनचे मोती टाकून बाजूच्या निळ्या मोत्यातून आणि खालच्या 2 निळ्या मोत्यातून आपल्याला सुई काढायची आहे. अशा पद्धतीनं मधल्या बाजूवर आपण षटकोन बनवणार आहोत आणि कॉर्नरच्या एका मोत्यावर आपल्याला पंचकोन बनवायचे आहेत. सुई कॉर्नरच्या मोत्यावर सुई काढून घेतली आहे. तर 1 निळा आणि 2 गोल्डन टाकत हे पंचकोन करायचं आहे. तर अशा पद्धतीनं षटकोन पंचकोन करत ही लाईन आपल्याला कंप्लीट करायची आहे. ही शेवटचं आहे. 3 मोती इथंच आधीच मिळतात. तर 2 गोल्डनचे मोती टाकून हे शेवटचं पंचकोन आपण कंप्लीट केले. तर ही लाईन आता कंप्लीट झाल्यानंतर अशी डिझाईन आपल्याला मिळते. आता 2 जे कोण आहेत त्याच्या 2 मोत्यावर पुढचे आपल्याला षटकोन बनवायचे आहेत. त्यासाठी 1 गुलाबी, 2 हिरवे आणि परत 1 गुलाबी मोती टाकून खालच्या 2 मोत्यातून सुई काढली आहे. आता आपण सर्व षटकोन बनवणार आहोत. तर खालच्या 2 मोत्यातून सुई काढायची आहे. आता आपल्याला 1 गुलाबी आणि 2 हिरवे मोती टाकायचे आहेत. 3 मोती टाकलेत. बाजूचा 1 गुलाबी मोती आणि खालचे 2 गोल्डन मोती मिळून हे षटकोन होतो. परत पुढच्या 2 गोल्डन मोत्यातून सुई काढायची. 1 गुलाबी मोती आणि 2 गुलाबी मोत्यातून सुई काढून खालच्या 2 गोल्डन मोत्यातून सुई काढायची आहे. अशा पद्धतीनं या लाईनमधले षटकोन आपल्याला बनवायचे आहेत. पुढच्या 2 गोल्डन मोत्यातून सुई काढायची. 1 गुलाबी आणि 2 हिरवे मोती टाकायचे आणि बाजूच्या आणि खालच्या 2 मोत्यातून
सुई काढून या पद्धतीने ही सर्व लाईन जी आहे आपल्याला कंप्लीट करायची आहे. तर ही लाईन इथं कंप्लीट करून झाली आहे. हा शेवटचा षटकोन आहे, त्यासाठी 4 मोती आपल्याला आधीच मिळतात, बाजूचे 2 आणि खालचे 2. तर ही लाईन इथं आपल्या कंप्लीट झालेली आहे. आता सुई परत खालचा जो षटकोन आहे त्याच्या एका मोत्यातून सुई काढली. आता परत ह्या 2 षटकोनावर आपल्याला वरची डिझाईन बनवायची आहे. त्यासाठी 4 हिरवे मोती टाकून खालच्या 2 हिरव्या मोत्यातून सुई काढायची आहे. खाली 2 षटकोनचे 2 मोती आपण वापरलेत. 2 षटकोनावर वरचं षटकोन बनवले. आता परत पुढच्या 2 हिरव्या मोत्यातून सुई काढून 3 हिरवे मोती आता इथे टाकायचे आहेत. बाजूचा 1 आणि खालचे 2 मिळून हा षटकोन बनतो. परत पुढच्या 2 हिरव्या मोत्यातून सुई काढून 3 मोती टाकून हे सर्व षटकोन आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. तर हा शेवटचा आहे. 2 हिरवे मोती टाकून बाजूचे 2 आणि खालचे 2 मिळून हा शेवटचा षटकोन बनणार आहे. त्यानंतर परत आपल्याला षटकोन आणि पंचकोन बनवायचे आहेत. त्यासाठी पहिल्यांदा मी 4 मोती टाकलेत आणि खालच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली आहे. त्यानंतर पुढच्या 2 मोत्यातून सुई काढायची आहे. आता या इथं 1 गुलाबी आणि 1 गोल्डन मोती टाकायचा आहे. बाजूचा 1 गुलाबी आणि खालचे 2 हिरवे मोती मिळून हा पंचकोन करायचा आहे. अशा पद्धतीनं हा पंचकोन केला आहे मी. खालच्या हिरव्या दोन्ही मोत्यातून सुई काढायची आहे. त्यानंतर परत पुढच्या 2 हिरव्या मोत्यातून आपण सुई काढणार आहोत. आता परत आपल्याला षटकोन बनवायचा आहे. त्यासाठी 1 गुलाबी आणि 2 गोल्डनचे मोती टाकून आणि बाजूच्या गुलाबी मोत्यातून आणि खालच्या हिरव्या 2 मोत्यातून सुई काढून आपण षटकोन बनवायचा आहे. आता परत पंचकोन बनवायचा आहे. त्यासाठी 1 गुलाबी आणि 1 गोल्डन मोती टाकायचा. खालच्या हिरव्या 2 मोत्यातून सुई काढली आहे आणि हे पहा 1 गुलाबी 1 गोल्डन मोती टाकून पंचकोन केला आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला षटकोन आणि पंचकोन बनवायचे आहेत. एकदा षटकोन बनवायचा, एकदा पंचकोन बनवायचा. जेव्हा षटकोन बनवायचा तेव्हा 1 गुलाबी आणि 2 गोल्डन मोती टाकायचे आणि जेव्हा पंचकोन बनवायचा तेव्हा 1 गुलाबी आणि 1 गोल्डन मोती टाकायचा. अशा पद्धतीने ही सर्व लाईन बनवायची आहे. मध्ये गुलाबी मोती आले पाहिजेत आणि वरच्या बाजूने गोल्डन मोती आले पाहिजेत. ही काळजी घेत आपल्याला ही लाईन जी आहे ती सर्व कंप्लीट करायची आहे. हा शेवटचा पंचकोन आहे. तर 1 गोल्डन मोती टाकून बाजूचे 4 मोती आपल्याला आधीच मिळतात. सर्व मोत्यातून सुई फिरून घ्यायची आहे आणि आता वरची लाईन बनवताना ह्या 3 गोल्डन मोत्यावर आपल्याला वरची डिझाईन बनवायची आहे. त्यासाठी निळे 3 मोती टाकणार आहे मी. हे पहा निळे 3 मोती टाकून खालची जे आहे हा 1 मोती, पंचकोनाचा 1 मोती आणि षटकोनाचा 1 मोती असे 3 मोत्यातून हे सुई काढायची आहे. 1 षटकोनाचा मोती, 1 पंचकोनाचा मोती आणि परत 1 षटकोनाचा गोल्डन मोती, या 3 मोत्यातून सुई काढायची. या पद्धतीने वरचे षटकोन आपल्याला करायचे आहेत. सुई घट्ट ओढायची. आता परत पुढच्या 3 गोल्डन मोत्यातून आपण सुई काढणार आहोत. आता आपल्याला 2 निळी मोती टाकावं लागणार आहेत, कारण खालचे 3 आणि बाजूचा 1 आपल्याला मिळतो. तर 2 निळे मोती टाकून बाजूच्या निळ्या मोत्यातून आणि खालच्या गोल्डन 3 मोत्यातून सुई काढायची आहे आणि घट्ट असं ओढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं कुकरला आता आकार यायला सुरुवात झाली आहे. घट्ट असं ओढल्यानंतर बरोबर आकार येतो. तर 3-3 मोत्यावर आपल्याला हे षटकोन करायचे आहेत. तर हे पहा 6 षटकोन झाले तिथं बनवून. आता वरती आपल्याला निळे 6 मोती मिळालेत. तर ह्या वरच्या 6 मोत्यातून आता एकदा सुई फिरवून घ्यायची आहे. एक फासा इथं टाकायचा आहे आणि यावर आता आपल्याला चौकोन बनवायचे आहेत.
त्यासाठी एक गोल्डन, एक गुलाबी आणि परत एक गोल्डन मोती टाकला आहे आणि खालच्या एका निळ्या मोत्यातून सुई काढली आहे. अशा पद्धतीने हे चौकोन बनवायचे आहेत. आता यानंतर एक गोल्डन आणि एक गुलाबी मोती आपल्याला टाकावं लागेल. सुई पुढच्या मोत्यातून काढून घेतली आहे. एक गोल्डन, एक गुलाबी मोती टाकून बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या मोत्यातून सुई काढून हे चौकोन आपल्याला सर्व बनवायचे आहेत. खालच्या निळ्या मोत्यातून सुई काढायची आणि एक गोल्डन, एक गुलाबी मोती टाकत हे चौकोन आपल्याला बनवायचे आहेत. तर इथं आता हे सर्व चौकोन बनवून झालेत. आता आपल्याला काय करायचं आहे, परत सर्व मोत्यातून एकदा सुई फिरवून घ्यायची आहे. सुई फिरवल्यानंतर 3 पांढरे मोती टाकून आपल्याला वरची शिट्टी बनवायची आहे. अशा पद्धतीनं बरोबर 3 मोत्यातून या बाजूच्या गुलाबी 3 मोत्यातून सुई काढायची. वर मध्यभागी शिट्टी अशी फिट होते. तिन्ही गुलाबी मोत्यातून सुई काढून परत एकदा वरच्या पांढऱ्या मोत्यातून सुई फिरून घेते. त्यामुळं वरचे पांढरे जे 3 मोती आहेत ते अगदी सरळ उभे राहतात. त्यासाठी डबल मी वायर त्यातून फिरवून घेतले. आणि आता कुकरची दांडी आपल्याला बनवायची आहे. तर हे पहा, जिथे आपण षटकोन पंचकोन बनवले होते त्या हिरव्या मोत्यावर सुई काढली आहे आणि 3 पांढरे मोती टाकून खालच्या एका मोत्यातून सुई काढली. असा चौकोन इथं बनवला आहे मी. आता आपल्याला काय करायचं आहे, हा चौकोन बनवला होता त्याच्या समोरच्या दिशेनं आपल्याला सुई काढायची. अगदी सरळ जो हिरवा मोती येतो तिथं आपल्याला सुई काढायची आहे आणि 3 पांढरे मोती टाकून खालच्या हिरव्या मोत्यातून सुई काढून चौकोन बनवायचा आहे. त्यानंतर वरच्या पांढऱ्या मोत्यावर सुई आणून परत 3 पांढरे मोती टाकून आणखीन एक चौकोन बनवायचा. असे 3 चौकोन आपल्याला बनवायचे आहेत. 3 पांढरे मोती टाकून खालच्या मोत्यातून सुई काढायची आहे. आणि हा तिसरा चौकोन आहे. परत एकदा सर्व मोत्यातून सुई एकदा आपण फिरून घेणार आहोत. डबल वायर फिरवल्यामुळं ह्याला अतिशय सरळपणा असा येतो. त्यामुळं सर्व मोत्यातून एकदा सुई फिरवून घ्यायची आहे आणि वायर इथं कट करून टाकायचं आहे आता आपल्याला. तर अशा पद्धतीनं कुकरची दांडी जी आहे आता बनवून झाली आहे आणि आपलं कुकर इथं तयार झालं आहे. अतिशय कलरफुल सुंदर असं हे कुकर इथं बनलेलं आहे. तर अशा पद्धतीनं सुंदर असा हा भातुकलीचा खेळ मी घेऊन आले आहे. यातील सर्व डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणार, लाईक करणार, शेअर करणार, बेल आयकॉन आणि खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगा की हे डिझाईन तुम्हाला कशा वाटतात ते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.